ओम नमो फलसिद्धाय। श्री फलसिद्ध चरित्र अमृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी विनायका लंबोदरा सुखदायका जगद्वंता संकटहारका भक्त तारका गणाधीशा। आता नमो प्रभो सिद्धराया अगाध तुझी असे माया भक्त अपार उद्धाराया लीला अपार पै तुझी। मागील अध्यायी निरुपम काशी यात्रा केली पूर्ण सिद्धेश्वरासी मार्ग दाखवून अंतरज्ञानी केलासे प्रभाव स्वामीचा ऐकिला काशी राज दर्शना आला अनन्य भावे सिद्धाला सेवा घ्यावी म्हणत असे सिद्धमंती रायास सेवा नलगे आम्हास जयास सेवेचा हव्यास त्याची सेवा करावी राया पूर्व पुण्य करून झाला काशीचा राजा जाण ऐसे महत्पद लाभून कर्तव्यास भूलू नये राजाने आपल्या प्रजेस वागवावे प्रेमे खास जैसी माता लेकरास स्नेह भावे वाढवी मंत्री असावा विवेकी प्रधानांची असावी एकी दंभाभिमानाची सेखी मिरू नये राजाने राज्ञी शशीसी नृप भास्कर एकत्व भोगता विषय फार डब्बा अमावस्येचा साचार लागेल राजा लागुनी विषय त्यागावा सर्वथा नित्य राहावे अनाथा स्वराज्य रक्षणी नित्य दक्षता कुलस्तत्वे असावी विद्वान धर्म धुरंधर त्यांचा करावा अत्यादर धर्मरक्षणी होऊनी उदार द्रव्य खर्ची लावावे प्रजान करावी वेजार नाम मात्रेसी घ्यावा कर ग्रहमंत्रासी चाकर राये कधी मानू नये भरतभूही कृषी प्रधान राया उन्नती व्हावी म्हणून कृषीकर्मी जे असती जन त्यांना सहाय्य करावे क्रूर दुष्कर्मी नृपावरी एकवटोनी करावी स्वारी शौर्य राज्यलक्ष्मी घरी नित्य आणावी नृपाने नृपे संतुष्ट राहू नये विप्रे असंतुष्ट होऊ नये द्रव्याध्यास सोडू नये वेशाने कदापि प्रजेची सत्ता राखावी राज्य व्यवस्था आखावी आता धुंदी कधी न व्हावी ऐसे अवधान ठेवावे राजग्रह ऐसा परी ऐकुनी राजा सत्वरी वारंवार चरणावरी नमस्कार घालीत असे जय जयाजी जगदीश्वरा स्वामी राया कृपासागरा जय अशेष क्लेशहरा परात्परा स्वामीया तू नाम रूपातीत परम सलगा गोचर परब्रह्म ज्ञानमालेचा मेरू अनुपम सर्वोत्तम योगी राया तुम्ही प्रत्यक्ष भगवान धर्मरक्षणा लागून मनुष्य रूपे अवतीर्ण जगती झाले जगद्गुरु म्हणून येथे सादर शरणागत मी सत्वर संपूर्ण राज्य श्रीचरणावर स्वामी काजा अर्पितो राजा लागुनी सिद्धचरणी मने इच्छा आहे म्हणी पूर्वावी ती कृपा करुनी सेवा घ्यावी दासाची आपण मागाल ते देईन अन्यथा नव्हे हे भाषण सिद्धमंती हासून तव आग्रह मागतो एक पाद पृथ्वी दान गये मध्ये द्यावी जाण तेने मनोरथ पूर्ण करुनी माझे घेईल अल्प मागणी ऐकून राजा झाला मनी खिन्न दिदली तत्काळ म्हणून स्वस्थ चित्ते बैसला अद्भुत झाला चमत्कार जैसा हनुमंते द्रोणागीर किंवा सीता शुद्धीस्तव संचार उद्ध्रुव मार्गे केलासे तैसेची उडान करून गयत सत्वर येऊन सव्यपाद भूमीस ठेवून सर्व व्रती निरोधिल्या गयेत स्वामी तपोधन हृदयी श्री शंकर धावून समाधी योग साधून तपश्चर्या आरंभिली एकाच पायावरी स्वामी उभे राहुनी गया धामी 11 दिवस अंतर्यामी श्री उमेश प्राथिला रुद्र संख्या झाले दिवस कोडे पडले शंकरास प्रत्यक्ष येऊनी दर्शनास देते झाले सिद्धासी शिव सांब उमावर कटी व्याघ्र चांब्राबर भस्म सर्वांगी मनोहर सन्मुख मूर्ती पावली गंगा मस्तकी विराजमान गळा नागेंद्र भूषण श्रोती कुंडले परिपूर्ण त्रिशूल डमरू हस्तकी शिव बैसोनी नंदीवर वामांगी गिरिजा सुंदर त्रिनयन कर्पूर गोर श्री सिद्धाने पाहिला इच्छित वरदान देऊन शिव पावला अंतर्धान मनोरथ झाला असे पूर्ण प्रभो सिद्ध स्वामींचा
पूर्वी होते ब्रह्मपद तैसेची प्रसिद्ध विष्णुपद तपाचरणे सिद्धिपद गये मध्ये विबुद्ध हो या त्रिपदी जे आर्चा करीती ते मोक्षाप्रती जाती आतावरी तयांची ख्याती सांगती पडे गयेत पुढे काशीस येऊन भागीरथीचे केले स्नान श्री विश्वेश्वराचे दर्शन स्वामी राये घेतले राजा आला दर्शनास पुन्हा पुन्हा विनवी स्वामीस मठ बांधून या निवास करा येथे स्वामीजी सिद्धाज्ञा मिळता जाण त्वरे केला मठ निर्माण उत्तम केले निवासस्थान सिद्धास्तव नृपाने लोक येती दर्शनासी ऐकुने सद्बोध वचनासी तल्लीन होती मानसी अमृतवाणी अनुपम राजा परिवार घेऊन पुराणी बैसे येऊन सिद्धचरणी भक्ती ठेवून सत्कार्या तो वसत असे एके दिवशी वर्तमान घडलेसे अद्भुत जाण एका श्रोताच्या मुखातून रुधिर वाहू लागले वेगे उपाय केले बहुत परिते झाले सर्व व्यर्थ पुन्हा नासिकाद्वारे रक्त येऊ लागले घळा सिद्धास कळले वर्तमान तत्काळ आले धावून दिव्य औषधी भस्म रगडून शंकरे सहित पाजिली रुधिर क्षणात झाले बंद सर्वांसी झाला आनंद ऐसे असाध्य रोग द्विध निर्दाळुनी दाविती धर्मरक्षणी उपदेश वारंवार करीती विशेष दुःखी जनांचा दुःखलेश नुरोदेती कदापि सोडून या वाराणसी पुढे गेली प्रयागासी तीर्थयात्रा यथाविधीसी सिद्धे तेथे केली असे काशी राजा आनंदला प्रयागासी त्वरित आला तेथेही मठ बांधिला स्वामी कारणे तत्काल मठामध्ये निरंतर येत होते नारी नर अमृतवाणी वेदांत सार एकती प्रेमे करुणी उज्जैनीचा धनिक थोर संगे घेऊनी परिवार काशी यात्रे लागी सत्वर आला प्रेम असे प्रेमे करुणी यथाविधी केली यात्रा पुढे गेला प्रयाग क्षेत्रा तेथे राहुनी 3 रात्रा पुढे गयेस निघणार तितक्यात त्याचे पुत्रास विषूचीने झाला त्रास चिंतेने त्या सर्व त्रास ग्रासिले ते धवा नाना तऱ्हेने उपाय केले परंतु ते व्यर्थ गेले त्या रोग्याचे डोळे थिजले जीव झाला व्याकुळ सिद्धास कळले वर्तमान सत्वर आले धावून विफळ पुत्रास पाहून बोलते झाले स्वामीजी बाबा तुझा पुत्र थोर झाला विषूचीने बेचार वाचनाचा निर्धारी कोणाही नाही यावेळी तरी आता ऐसे करी पुत्रदान ते झडकरी वाचल्या तो परमार्थावरी देह झिजविल निश्चये धनिकास ते मानवले पुत्रदानाचे जल अर्पिले तेव्हा स्वामींनी काय केले ऐका आता श्रोते हो पद्मासनी बैसून केले शंकराचे ध्यान तत्काळ विभूती मंत्रून फेकिली से पुत्रावरी पुत्र झाला सचेतन उघडले दोन्ही नयन सुलक्षण सिद्धे पाहून आपल्या मथी परतले धनिक मानसी गहिवरला सिद्ध दर्शना मठात आला श्री सिद्धांच्या चरणाला वारंवार नमित असे म्हणे स्वामी कृपे करून पुत्रा लाभले जीवदान ना तरी जात होता प्राण स्वामी राजा ते वेळी धन्य धन्य सद्गुरु राया अघटित असे तुझी काया कृपा करुणी दासाया द्यावे इच्छित वरदान काळ प्रचंड अति क्रूर त्याचे भय मजला फार काम क्रोध मद मत्सर त्रास भीती सर्वदा मन माझे अति चपळ विषयासंगी लागे विपुल नित्य जीवास तळमळ माया मोहे होत असे बुद्धी राहीना कधी स्थिर ममता अहंकार देहाभिमाने शरीर ग्रासिले महाराजा म्हणून ऐसे करावे मज दिना ते उद्धरावे सतपथा लावून या बर्वे जन्म सफल करावा स्वामी बोलती धनिकास आपण येथे तव पुत्रास धर्मकर्मी लावून त्यास सतकीर्ती त्याची होईल पूर्ववत पुत्र झाला रोग सर्व लया गेला मठात तात्काळ आणला घातला सिद्ध चरणावरी सिद्धे मुहूर्त पाहून सविधी केले मुंडन धर्माची दीक्षा देऊन शिष्य केला स्वामीने नाव सिद्धलिंग ठेविले निजबोधासी आरंभिले वेदांत सार निवेदिले सिद्धलिंगासी ते वेळी शुद्ध भूमिका पाहून बीज पेरिता निघे धान त्या धानाचे परिधान करून जन तुष्टीती सिद्धलिंगाची भूमिका पूर्वजन्मीची शुद्ध देखा
जाणून त्याच्या विवेका सिद्धे आश्रिता घेतले. निरोप देऊन पित्यास पाठविले उज्जैनीयस. गुरुचरणी ठेवून आकाश सिद्धलिंग राहिला. नित्य पठन सिद्धलिंगास देती ज्ञान. कारण त्याच्या हातून धर्मरक्षा होणार. काही दिवस गेल्यावर सिद्धलिंगास बरोबर घेऊन आले सिद्धेश्वर. गया धामी ते वेळी गयेमध्ये स्वामी आले. सर्व जनांचे विदित झाले. लोकदर्शना पातले भीड अपार घालीसे. लोकांमध्ये चर्चा झाली. पूर्वी ज्यांनी तपश्चर्या केली तीच गुरुमूर्ती पुन्हा आली. गयेमध्ये विबुद्ध हो नृपास कळले वर्तमान की सिद्ध गयेत येऊन पुन्हा करतील तपाचरण. हे पाहण्यास निघाला राजा येऊन सत्वर उभा टाकीला जोडून कर. स्वामी चरणी वारंवार नमन करी सद्भावे. राजा म्हणे कृपानिधान आज्ञा द्यावी मज कारण. करीतो येथे मठ निर्माण अल्पवधीत सुंदर. सिद्ध आज्ञेचा होकार मिळता आनंदला नृपवर. काम करून सत्वर मठ निर्माण केलासे. मठात स्वामी राहून सकला सांगती ब्रह्मज्ञान. सुखवाया जन्म मरण उपदेशिती प्रमाणे. म्हणती गुरु लागी काया अर्पण की जे लवलाह्या. श्री गुरु प्रसन्न केलिया शिव संतुष्ट होत असे. मग श्री गुरुच्या आज्ञेसी अनन्य बुद्धी प्रेम भरेसी. आपुल्या विशुद्ध मानसी ओंकारासी स्मरावे. हत्यकमलांचे मध्यवर्ती सर्वांग सुंदर मूर्ती. ते लागी विशुद्ध चित्ती एक भावे धावूनिया. वाङ्मयी चक्षुश्रोत्र घ्राण इत्यादिक जे इंद्रिय गण त्यासहित आत्म्या लागून शिवाकारणे अर्पिजे. जे ब्रह्मेंद्रादी सुरगण ते शिवाचे अवयव जाण. आणि देवनामे जी संपूर्ण ती सर्वच शिवरूप. या सकळ ब्रह्मांडात शिवरूपी सर्व पदार्थ. शिवा वाचून अन्य किंचित नसे दिसत काहीही. श्री शिव आणि शिवभक्त एक एवढेची जगी द्वैत. समाधी योगे होता ऐक्य द्वैत निरसुनी जात असे. तेव्हा स्मरुनी शिवासी शिव नाम घेता अहर्निशी. जळती पातकांच्या राशी ओम नमः शिवाय जपावे. ऐसे लोकांना ब्रह्मज्ञान स्वामी सांगती कृपा घन. त्यातील काही सज्जन संप्रदाया अनुसरले. शिष्य संख्या वाढली बहुत. स्वामी प्रस्थापिती स्वमत. वीरशैव धर्म विख्यात होऊ लागला ते धवा. दीक्षा देऊन बहु शिष्यासी ज्ञान संपन्न केले तापसी. परी त्यात मुखत्वेसी 3 शिष्य निवडिले. पहिला रामलिंग ज्ञान घन मठपती केला गयेत जाण. सिद्ध निघाले तेथून प्रयागासी आले पे. प्रयाग क्षेत्री मठाचा मठपती केला साचा. भीमलिंग या नावाचा शिष्य तेथे ठेविला. सिद्धे काशीस येऊन विश्वेश्वराचे केले दर्शन. मठी आपुल्या राहून काही दिवस काढिले. गोष्टी नित्य धर्माच्या नीती न्याय सुख कर्माच्या. मठा माझी होती साचा नित्य नेमे करुनिया. शिवलिंग या नावाचा शिष्य होता सिद्धांचा. तयास काशीच्या मठाचा अधिकार दिधला. एके दिवशी एकांतात विचार स्वामींचे मनात. आता येथून जावे त्वरित ज्योतिर्लिंगे पहावी. सिद्धलिंगास बरोबर घ्यावयाचा झाला विचार. मग प्रार्थनी विश्वेश्वरास काशी यात्रा संपविली. स्वामी निघाले काशीहून. दर्शन जमले अपार जण. सहपरिवारे नृप येऊन चरणी पडला स्वामीच्या. नृपती म्हणते स्वामी राया काशी क्षेत्री राहुनिया. दूर करा आमची माया हेची मागणे मागतो. स्वामी चरणाच्या वियोगासी राहावेना येथील जनासी. म्हणून आम्हा अज्ञानाशी स्वामी सोडू नका हो. सिद्ध सांगती रायास एकेची ठाई आमचा वास. घडेल कैसा हा विश्वास ठेवू नको राया रे. अधर्मियांना धर्मावर आणण्या आमचा अवतार. पर्यटना वाचून निर्धार कैसा शेवटा जाईल. पाणी फकीर आणि वारा फिरत राहतील तोची बरा. तेने लोकांच्या आदरा पात्र होईल राया रे. आशीर्वचन देऊनी सर्वास केले अभिवादन. सिद्धलिंगास घेऊन निघाले सिद्ध ते धवा. सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करोत भाविक भक्त. एक पाद भूमी दान वृत्त 3य अध्याय गोड हा. श्री फलसिद्धाय
चरणार्पणमस्तु. ओम नमो फलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.